जे हरी सकेनं, तर चला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग बघितलेली कटोरी ब्लाऊजची. तर आपण आता कपड्यावरती ठेवून कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. तर चला अशा पद्धतीने आपण ब्लाऊज ठेवायचा असा. तर बघा ब्लाऊजची पॅकिंग बाजू माझ्याकडे आहे आणि ही फोल्ड बाजू समोर आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण बंद बाजू किंवा पॅकिंग बाजू आपल्याकडेच ठेवायची आहे स्वतःकडे. आणि मग पेपर कटिंग करायचं आहे. पेपर कटिंग केलेलं ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण बंद बाजूकडेच आपला गळा आलेला पाहिजे. हे बघा बंद बाजूकडे आपला असा गळा आलेला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीनं आपण असं ठेवून घ्यायचं आहे. तर कापड कमी जास्त असेल तर तुम्ही खालच्या साईडला असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज आखून घ्यायचा असा. बघा जसं तुम्ही कट केलं ना तशा पद्धतीनं हा पूर्ण ब्लाऊज आपण आखून घेणार आहोत. हा बघा हा झाला माझा पाठीमागचा भाग अशा पद्धतीनं. तर हा साईडला ठेवून घेऊया आपण. आता घ्यायचा आपल्याला साईड पार्ट. साईड पार्ट आपल्याला इथं कपडा आपण वेस्ट घालवायचा नाही, त्यामुळे आपण साईड पार्ट ह्या बाजूला ठेवणार आहोत. मुंड्याची साईड ही आणि ही शोल्डर आणि गळ्याची साईड ही. तर अशा पद्धतीने आपण कपड्यावरती ठेवून घ्यायचा हा साईड पार्ट आणि तो पण असा आपण घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण हे बघा असं आखून घ्यायचं आपण. कुठं वाढवायचं आणि काय करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बघा असं आखून घ्यायचं आहे. तर बघा ही कटोरीचाच पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे कसा ठेवायचा. तर कटोरीचा पार्ट आपल्याला क्रॉस कपड्यावरती ठेवायचा आहे. तर क्रॉस कपडा कसा ओळखायचा, तर बघा अशा पद्धतीने आपण क्रॉस कपडा ओळखायचा. जर सरळ कपडा असेल तर असा कपडा अजिबात फाकत नाही आणि असं क्रॉस कपडा असेल तर फाकते. तर आपल्याला कटोरीला वळण देण्यासाठी क्रॉस कपड्यावरतीच आपण कटिंग करायची. बघा तुम्ही अशा साईडला पण इकडे बंद बाजू आहे, त्या साईडला पण तुम्ही असं ठेवू शकता. ही सरळ बाजू इकडून पण असं खाली ठेवू शकता. कुठल्याही बाजूला ठेवू शकता, पण क्रॉस आली पाहिजे. तर बघा मी ह्या साईडला असं कटोरीचा भाग ठेवून घेणार आहे. तर बघा ही बाजू माझी क्रॉस आलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण कटोरीचा भाग पण असा आखून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं चारी साईडनं आपल्याला कटोरीचा असा आकार व्यवस्थित आला पाहिजे. आणि आता आपण गळ्याचा आकार. तर हे बघा अशा पद्धतीनं आपली कटोरी पण तयार होणार आहे. तर ही बाजू आपली अशी पूर्ण क्रॉसमध्ये असली पाहिजे, तर कटोरीला आपल्या सेप चांगला येतो, नाहीतर कटोरी चपटी होते. तर बघा आता भाई आपण जिथं बसेल तिथं ठेवून घेणार. तर इकडल्या साईडला बसत नाही, तर इथं आपली भाई आपण बसवणार आहे. हे बघा इथं भाईचं आपल्या बरोबर इथं माप येणार आहे. तर भाई आताच कटिंग करायची नाही, ज्यावेळेस सगळं कटिंग करून घ्यायचं आणि नंतर भाईचं जर खालीवरी कपडा असेल तर सरळ करून घ्यायचा, कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथल्या साईडला आपण ही ब्रेसपट्टी अशी ठेवून घेणार आहोत. तर ब्रेसपट्टीला आपल्याला काय करायचं आहे, कपडा वाढवून घ्यायचा आहे. तर तो कुठं वाढवून घ्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा खालच्या साईडला आपण इथं असं अर्धा इंच आपण वाढवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीनं. तर हे वाढवायचं कशासाठी, तर जो आपला कटोरीचा भाग साईड पार्ट जॉईंट होणार आहे त्याला आपण ब्रेसपट्टी जॉईंट करणार आहोत. तर तिथं अर्धा इंच गेलं आणि इथं अर्धा इंच गेलं, तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर बघा इथं पण मी साईड पार्टच्या साईडला अर्धा इंच पाव इंच खाली वाढवून घेणार आहे. हे बघा एवढं इथं थोडंसं जॉईंटला जाणार आहे आणि इथं थोडंसं जॉईंटला जाणार आहे. हे दोन्ही भाग आपण थोडे थोडे वाढवून घेतले. तर हे बघा अशा पद्धतीनं आपण भाई पण ठेवून घेणार आहे. आणि हे बघा भाईला पण तुम्ही अशा पद्धतीनं आखून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं भाईचं सेंटर पण आपण मारून घ्यायचं आणि पुढची साईड कुठली तिथं आपण नॉच मारलेली ती पण आपण असं खून करून घ्यायचं आहे. तर बघा भाई पण आपली पूर्ण आखून झालेली आहे. तर चला आपण हा ब्लाऊज आपण कटिंग करून घ्यायचा आहे. चला तर आपण अशा पद्धतीनं हा भाग सगळे भाग कटिंग करून घेणार आहे. तर तुम्हाला फोटो काढून घ्यायचा असेल कुठला भाग कुठे ठेवला आहे तर काढून घेऊ शकता. चला तर मग आपण कटिंग करून घेऊया. बघा अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज कटिंग करायचा. हा झाला आपला पाठीमागचा भाग.
जसं पेपर कटिंग आपण ठेवलं आहे ना तशाच पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा हा असा गळ्याचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग. तर ज्या पद्धतीनं आपण कट केलेलं पेपर कटिंग ठेवलं ना त्याच पद्धतीनं कटिंग पण करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आपण पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा. आपला झाला साईड पार्टचा मुंड्याचा भाग पण आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा असा. तर हा बघा साईड पार्ट झाला. आता आपण कटोरीचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं हे बघा आपण असं फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित आपण कटोरीला आकार दिलेला आहे त्या पद्धतीनं आपण कट करून घ्यायचं आहे. हे बघा हे जर कटोरीचा भाग झाला. हा साईडला ठेवून घ्यायचा आपल्याला आणि आपण जी प्रेसपट्टी वाढवलेली ना तिथूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपण वाढीव प्रेसपट्टी पण आपण कटिंग करून घेणार. हे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे 2 ब्रेसपट्ट्या निघल्या. आपल्याला आणखी 2 ब्रेसपट्ट्या काढायच्यात. ह्यात निघल्या तर ठीक, नाही तर आपण अस्तरच्या ह्या कलरच्या कुठल्याही कपड्याच्या आपण 2 आतल्या साईडनं लावू शकतो. तर बघा आता मी बाहीचं कटिंग करून घेणार आहे. तर व्यवस्थित अशी बाही चारून घ्यायची आहे. आपल्या सोयीनं कपडा आपण फिरवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. बघा बाहीची कटिंग पण आपली पूर्ण झाली. इथं आपल्या मध्यावरती एक नॉच मारून घ्यायचा आणि इथं समोरची बाजू करण्यासाठी एक नॉच मारून घ्यायचं. तर ही झाली बाहीची कटिंग. तर बघा आता इथं आपल्याला काही 4 ब्रेसलेट पट्ट्या निघत नाहीत. तर आपण 2 दुसऱ्या कपड्याच्या घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण गळ्या पट्ट्या काढायच्या, ज्याने गळ्याच्या पट्ट्या पूर्ण क्रॉस कपड्यावरती आपण काढणार आहोत. तर बघा अगोदर आपण गुंडीपट्टी आणि काजपट्टी काढून घेणार आहोत किंवा हुक आणि लूपपट्टी. तर साधारणपणे ही 1.5 इंचाच्या तुम्ही पट्ट्या घेऊ शकता. हे बघा 1.5 इंचाच्या ह्या पट्ट्या घ्यायच्यात. लांबी तुम्हाला तुमच्या ब्लाऊजच्या ह्याच्यानुसार घ्यायची. तर ह्या 2 पट्ट्या माझी एक हुक आणि लूप किंवा गुंडीपट्टी आणि काजपट्टी ह्या दोन्ही पण ब्लाऊजला तुम्ही हुक लावू शकता किंवा काजपट्टी लावू शकता. तर बघा अशा पद्धतीनं इथं एवढा कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे. तर ह्या कपड्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे बघा हा कपडा आहे सरळ, बघा स्ट्रेच केला तर हा कपडा फकत नाही. आणि असा हा कपडा आहे क्रॉस. तर अशा पद्धतीनं क्रॉस कपड्यावरतीच आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्यात. ज्या आपण गोटला पट्ट्या वापरतो गळ्याला त्या पट्ट्या आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायच्यात. तर 1-1 इंचाच्या आपण पट्ट्या काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण पट्टी नाखून घ्यायचं आहे. पट्टी नाकल्यानंतर काय होतं की आपल्या इकडे तिकडे हलत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या पट्ट्या आपण काढून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीनं कटिंग करायचं आहे. हे बघा क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायच्यात. हे बघा एवढ्या पट्ट्या आपल्याला पुरेसे आहेत. जर नाही पुरल्या तर आपण ह्याच्यात आणखीन पट्ट्या काढून घेऊ शकतो. ही झाल्या अशा क्रॉस पट्ट्या माझ्या गळ्याच्या. हे बघा एवढा कपडा आपल्याला शिल्लक आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, पाठीची पट्टी करणार आहे. पाठीच्या पट्टीची पण अंतर आपण 1.5 इंच घेऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीनं मी वेगवेगळं करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं मी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढीच तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने माझ्याकडं 2 अशा पट्ट्या झालेल्या आहेत पाठीच्या. चला तर मग आपण ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. तशा त्यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हरी.